मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. कसला जबरदस्त दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. प्रिया आली आहे बरं का आता सुभेदारांसमोर. काय जिरवली आहे तिची आज. अमेझिंग दाखवलाय. खूप मस्त एपिसोड आहे. शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवातीला त्यांनी जरा मागून सीन घेतलेत. मधुभाऊ म्हणत असतात, बापरे हे असं कसं झालं ग साऊ, त्या सुरेशला आपण ओळखलं कसं काही नाही. तू काळजी करू नकोस, मी कोर्टात साक्ष देईल की तो सुरेश खोटा काका बनून आला होता त्या सोनलचा. तू नको टेन्शन घेऊ बेटा. आता त्याच वेळेला अर्जुन मनात विचार करत असो की काय सांगू तुम्हाला मधुभाऊ, तुमची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाणार नाहीये. अर्जुनला वेगळंच टेन्शन आलंय बरं का मंडळी. पण आता अर्जुनने सायलीचं वकीलपत्र घेतलंय हे आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. पण आजचाही एपिसोड टू मच सॉलिड आहे. शेवटपर्यंत बघत राहा. सायली मधुभाऊंना दिलासा देते, काळजी करू नका मधुभाऊ, सगळं सत्य सगळ्यांसमोर येईलच. बरं मला सांगा गौरी कशी आहे. मधुभाऊ म्हणतात, काय सांगू बेटा, तू नसल्यापासनं तिच्या डोळ्यातलं पाणीच थांबत नाहीये ग, सारखी रडत असते. सायली म्हणते, तिला सांगा काळजी नका करू, मी लवकरच परत येणार आहे. आणि मोनू आणि श्रेयस अभ्यास करताय की नाही, त्यांना अभ्यास करायला सांगा. पूर्णाजी म्हणतात, सायली बेटा तू इथे एवढ्या त्रासात आहेस पण तू आश्रमातल्याच मुलांचा विचार. यांचं व्यवस्थित बोलणं चालू होतं बरं का. आता ही प्रिया येते बरं का मध्येच. आता प्रियाचा एवढा अपमान करतात हे सगळे मिळून. प्रेक्षकांना मस्त दाखवलं बरं का. पण ती काही तिची ऍक्टिंग करायची थांबवत नाही बाबा. पूर्णाजी असं बोलल्या बोलल्या सायली काहीतरी बोलणार, तेवढ्याच तिथे प्रिया येते आणि म्हणते, पूर्णाजी आलीस तू, कशी आहेस ग तू पूर्णाजी. ही असं प्रिटेंड करते जसं काही सगळेजण हिलाच भेटायला आले बरं का. आता बघा प्रिया या सगळ्यांच्या समोर येते. आधीच सुभेदारांचं डोकं बनकलेलं असते हिला बघून. प्रिया म्हणत असते, आई तू आलीस, कशी आहेस ग. लगेच आता प्रतापराव म्हणतात, काय अर्जुन, आपण काय हिला भेटायला इथे आलोय का. आपण हिला भेटायला परवानगी घेतलेली नाहीये इथे. काय आहे, ज्या व्यक्तीला आपल्याला भेटायचं नाही ती व्यक्ती इथे कशी काय आली आहे. चैतन्य म्हणतो, थांबा काका, मी जाऊन बघतो कोणी परवानगी दिली आहे हिला इथे भेटायला यायला. तेवढ्यात आता प्रिया म्हणते, थांब चैतन्य, तुला काय वाटतं मी परवानगी शिवाय आली असेल. अरे मी जेलर मॅडम कडनं खास परवानगी घेतली आहे तुम्हा सगळ्यांना भेटायला. किती खोटं बोलते बघा ना. पुढे म्हणते कशी, मला तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं, मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं होतं. तुम्हा सगळ्यांना माझी एवढे दिवस कधीच आठवण आली नाही का. पूर्णाजी म्हणतात, आम्हाला तुझी आठवण काय येईल. प्रिया म्हणते, असं काय करते पूर्णाजी, मी तुझी नाचसून आहे ना, जशी सायली तुझी नाचसून आहे तशी मी आहे ना. पण तुम्ही सगळ्यांनीच मला परक करून टाकलंय. अश्विन तर मला भेटायला सुद्धा येत नाही. अश्विन आता तिच्याकडे रागाने बघत असतो बरं का. प्रिया पुढे म्हणते, नाही मी माझे सगळे गुन्हे कबूल केलेत ना, तरी तुम्ही माझं नाव टाकून दिलं. आणि ही सायली, हिच्या बाबतीत पण आता हेच करणार आहात का तुम्ही. सायली तिच्याकडे रागाने बघत असते बरं का. मग या लगेच कल्पनाताई म्हणतात, माझ्या सायलीने काहीही चूक केलेली नाहीये. प्रिया म्हणते, अगं आई तू असं बोलून काय होणार आहे, इथे सगळ्यांना माहिती आहे सायलीच्या विरोधात खूप मोठे पुरावे आहेत. तुम्हाला ती किती साधी बोळी वाटत असेल पण तिने केलेला गुन्हा खूप घाणेरडा आहे बरं का. शिक्षा मला एकटीलाच का. पूर्णाजी आता चिडतात आणि म्हणतात, खबरदार आमच्या सायलीची तुलना स्वतःशी केलीस तर. अस्मिता म्हणते, अगे तुला ना सायलीच्या नखाची पण सर येणार नाहीये. प्रतिमा त्या म्हणतात, आमच्या सायलीने कुठलाही गुन्हा केलेला नाहीये, तू खूप गुन्हे केलेले आहेस. त्यावर आता अश्विन चिडतो बरं का आणि म्हणतो, दादा मला या बाईचं तोंड इथे बघायचं नाहीये, हिला ताबडतोब इथून जायला सांग. अर्जुन आता त्या कॉन्स्टेबल बाईला विचारतो, मॅडम इथे हिला खरंच परवानगी मिळाली आहे का आम्हाला भेटायला. त्यावर त्या कॉन्स्टेबल बाई म्हणतात, हो तिला आत्ताच परवानगी दिली आहे जेलर मॅडमने. त्यावर आता प्रतापराव म्हणतात, अरे हिला परवानगी दिली असेल पण आपल्याला काही कंपल्शन नाही ना, हिच्याशी बोलायलाच हवं आपण. जिला आपल्याशी नातं जपता आलं नाही आपण तिच्याशी का बोलायचंय, का इथे आपण तिच्याशी बोलत उभे आहोत. अस्मिता म्हणते, प्रिया जेल ही तुझी खरी जागा आहे, आमच्या घरात आणि मनात तुला जागा नाहीये बरं का. आणि तुझा गुन्हा तितकाच मोठा आहे. लगेच प्रिया म्हणते, मग हा न्याय सायलीला का नाही, मी केलेला गुन्ह्यापेक्षा हिचा गुन्हा जास्ती मोठा आहे ना. पूर्णाजी म्हणतात, सायली निर्दोष आहे आणि अर्जुन तिच्या या खोट्या आरोपातून लवकरात लवकर सुटका करणार आहे. आम्ही सगळेजण सायलीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. पूर्णाजी असं बोलतात, प्रियाला अगदी सडेतोड उत्तर देतात आणि हे सगळे एकमेकांचा हात हातात देतात बरं का. हे बघून प्रियाला खूप कसं तरी होतं बरं का प्रेक्षकांनो. इथे त्यांनी छान म्युझिक वगैरे लावलंय. सायली पण मग सगळ्या प्रतिमा त्याच्या हातात देते हात आणि या सगळ्यांची एकजूट दाखवली आहे त्यांनी प्रियाला. छान वाटला हा सीन बघताना. पुढे बघा आता सायली म्हणते, प्रिया आमच्यातली एकी भक्कम आहे बरं का, त्यामुळे तू परत आम्हाला छळू शकणारच नाहीयेस. तुला हे जे विजय मिळत आहेत ना ते तात्पुरते आहेत बरं का, ते तू साजरे कर, कारण अंतिम विजय आमचाच असणार आहे. सायली जेव्हा प्रियाला असं बोलते
तेव्हा प्रिया बघतच राहते बरं का सायलीकडे. सायली म्हणते माझा आणि माझ्या परिवाराचा, माझ्या कुटुंबाचाच विजय होणार आहे. आता असं जेव्हा सायली बोलते तेव्हा लगेच म्हणते प्रिया, अगो सायली, मला पण या एकीचा अभिमान आहेच गो, मी पण या कुटुंबाचा एक भाग आहे. मग मग तुम्ही तुम्ही तुमच्यातलं मला का मानत नाही हेच कळत नाही मला. आज आपण किती दिवसांनी भेटलोय सगळेजण. ए पूर्णाजी मला जवळ घे ना ग. हे बघ माझ्या पोटात वाढतंय ना, हे तुझं पतवंड आहे अगं. पूर्णाजी तिच्याकडे बघून तोंड वाकडं करतात. प्रिया म्हणत असते, असं काय करते ग पूर्णाजी, निदान या पतवंडाचा तरी रागराग करू नकोस. आता मात्र प्रतापराव चिडतात आणि म्हणतात, अर्जुन, आपण सायलीला इथे भेटायला आलो आहोत ना, मग या मुलीमुळे सगळा वेळ आपला वाया जातोय. तेवढ्यात सायलीच्या फेवर मधली ती कॉन्स्टेबल नाही का, ती येते तिथे आणि म्हणते, ए सीमा, तू या प्रियाला इथे का घेऊन आलीयस, तिला सेलमध्ये घेऊन जा तिच्या. त्यावर आता या कॉन्स्टेबल बाई लगेच म्हणतात प्रियाला, प्रिया चल, तुला जेलर मॅडमनी फक्त 5 मिनिटं दिले होते. आता त्या बिचाऱ्या कॉन्स्टेबल बाईला तिच्या नोकरीचं पडलेलं असतं. प्रिया पण तरी सुद्धा जात नाही बाई तिथून लवकर. ती म्हणत असते, अगं थांब ग, बघ हे सगळे ना माझे लोक आहेत अगं, आहेत ना ह्या माझ्या आजी सासूबाई आहेत बरं का, आणि त्या सासूबाई आहेत. थांब ग, जरा भेटू दे ना मला सगळ्यांना. प्रिया तिथे एवढी नौटंकी करत असते. ती बाई शेवटी म्हणते, चल ग बाई प्रिया चल. ती कॉन्स्टेबल बाई तिला ओढत असते बरं का, पण प्रिया म्हणत असते, ही माझी नणंद आहे बरं का अस्मिता. बळजबरीच ओळख करून देऊ लागली सगळ्यांची. मग अस्मिता म्हणते, जाग, म्हणजे प्रिया म्हणत असते, ही माझी नणंद आहे बरं का अस्मिता. मग अस्मिता तिला म्हणते, जागा, मी तुझी कोणी लागत नाही, चल जा. शेवटी ती कॉन्स्टेबल बाई तिला ओढत घेऊन जाते, बाई चल ना आतमध्ये आता. सो फायनली प्रियाला ते घेऊन जातात. आता या कल्पनाताई म्हणतात, प्रिया ह्या जेलमध्ये होते हे माहित होतं आपल्याला, पण ती अशी इथे येऊन भेटेल हे नव्हतं माहिती. मग प्रतिमा त्या म्हणतात, सायली, अगो प्रियाची आणि तुझी इथे भेट होते का, नाही ना, म्हणजे सगळ्यांना इथे वेगवेगळं ठेवतात ना. सायली म्हणते, हो अगं आई, वेगळं ठेवलं जातं, जेवणासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी सगळे एकत्र येतात. मग अस्मिता म्हणते, सायली, अगं तू स्वतःची काळजी घे बरं का, ही प्रिया तुला काहीही करू शकते बरं का सायली. त्यावर आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, प्रिया सायलीला काही करणार नाही ना. अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, टेन्शन नको घेऊस, इथे पोलिसांचा बंदोबस्त असतो, प्रिया सायलीला काही करू शकणार नाहीये. आणि या आशाताई आहेत बरं का, या सायलीची खूप काळजी घेतात, औषधं, जेवण सगळं काही व्यवस्थित बघतात. पूर्णाजी आता त्या आशाताईंना थँक्यू म्हणतात. त्या कॉन्स्टेबल बाई आहेत ना सायलीची काळजी घेतात त्या, अर्जुनने ओळख करून दिली त्यांची. पूर्णाजी आता त्यांचे आभार मानतात, थँक्यू, माझ्या तन्वीची कोणीतरी काळजी घ्यायला इथे आहे हे ऐकून बरं वाटलं. मग त्या कॉन्स्टेबल बाई म्हणतात, तुम्ही काळजी नका करू, सायलीची मला जसं जमेल तसं सगळं करेल तिच्यासाठी. पूर्णाजी भाऊक झालेले असतात. चैतन्य म्हणतो, पूर्णाजी काका, आता भेटायची वेळ संपत आली आहे, आपल्याला निघावं लागेल. सायली आता बाजूला जाते बरं का. मग अश्विन म्हणतो, अरे चैतन्य, 10 मिनिटं पण नाही झाले रे आपल्याला इथे येऊन. लगेच अर्जुन म्हणतो, अरे बाबा अश्विन, एवढाच वेळ मिळत असतो इथे, आणि आपण लास्ट मुमेंटला परमिशन काढल्यामुळे आपल्याला लवकर निघावं लागेल आता इथून. सायली म्हणते, काळजी करू नका, तुम्ही सगळे निघा आता, पण निघण्याआधी मला एक वचन द्या, कोणीही दुःख करायचं नाही, सगळ्यांनी चेहऱ्यावर हसू ठेवायचं, आणि मधुभाऊ, आपला आश्रम आधी जसा सुरू होता ना तसाच नेहमी सुरू ठेवायचा. कुसुमताईच्या मदतीने नीट व्यवस्थित सगळं करा, आणि मी लवकर परत येणार आहे, मला वचन द्या बरं, तुम्ही हे सगळं कराल. अश्विन म्हणतो, हो सायली वहिनी, तू नको काळजी करूस, तू लवकर परत ये, आणि आम्हाला खात्री आहे सायली वहिनी, तू लवकर सुटणार आहेस इथून, आम्ही काही रडत बसणार नाही आहोत, तू ये लवकर. अर्जुन म्हणतो, उद्याची हिअरिंग आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सायली, मी माझं वकीलपत्र आणि तुझं आरोपपत्र कोर्टामध्ये सबमिट करणार आहे, आणि तुझ्या जामिनासाठी मी अप्लाय करणार आहे. बहुतेक तरी सायलीला जामीन मिळणं जरा अवघड आहे बरं का मंडळी. आता बघूयात, खूप मस्त थरार ते पुढे रंगवणार आहेत. प्रोमो पण छान दाखवलाय, आणि आज मालिकेतला शेवटचा सीन तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. भरपूर डायलॉग आहेत बरं का प्रेक्षकांनो, त्यामुळे मध्ये आधी बोलता येत नाहीये. अर्जुन म्हणत असतो सायलीला, हे बघ सायली, आजची रात्र फक्त तुला जेलमध्ये काढावी लागणार आहे. पूर्णाजी खूप रडत असतात बरं का, त्या खूप इमोशनल झालेल्या असतात. सायलीला आता त्या म्हणतात, सायली बेटा, काळजी घे बरं का स्वतःची, असं म्हणून आता ते निघालेत बरं का सगळेजण तिथून. जाताना सायली प्रतिमात्याला आवाज देते आणि म्हणते, थांब गाई. प्रतिमात्या म्हणतात, काय बेटा सांग ना. मग सायली म्हणते, तुमच्याशी आई, तुझ्याशी आणि यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे ग. प्रतिमात्या म्हणतात, बोल ना बेटा. मग सायली म्हणते, आई, हे बघ, मी इथून बाहेर येईपर्यंत तू अन्नपूर्णा निवासमध्येच राहा, सगळ्यांची काळजी घे बरं का, मी तुझ्यावर जबाबदारी टाकते आई, कोणाच्याही चेहऱ्यावर निराशा दिसणार नाही असं बघ, सगळे हसत राहायला हवे आई. प्रतिमात्या म्हणतात, हो बेटा, मी घेईल सगळ्यांची काळजी.
आता रविराजांचं नाव काढते बरं का सायली. बाबा कसे आहेत आई? प्रतिमा त्या म्हणतात, बेटा मी काही त्यांना यातलं सांगितलं नाही ग. मग अर्जुन म्हणतो, हो सायली, मीच म्हणालो होतो प्रतिमात्याला की सिनियरला सध्या काही सांगू नका. तसंही तो काहीच करू शकला नसता या कायद्याच्या याच्यामुळे. त्यावर प्रतिमात्या म्हणतात, हो अगं सायली बेटा, पूर्णाई सुद्धा म्हणाली की देवदर्शन अर्धवट सोडायचं नसतं. सायली म्हणते, बरं झालं त्यांना काही कळलं नाही. त्यांनी तीर्थयात्रा अर्धवट सोडवावी अशी माझी इच्छा नाही आहे ग. पण मी म्हटलं ना मंडळी, रविराजांची एंट्री ते कुठल्या तरी धमाकेदार पॉईंटवर करतील बरं का. पण रविराज बातम्या वगैरे ऐकत नाहीत का तीर्थयात्रेमध्ये? नाही म्हणजे जनरली आपल्याला सवय असते ना बातम्या ऐकायची, म्हणून म्हटलं. असो, आता त्यांना सध्या बोलवायचं नाहीये, त्याला आपण काही करू शकत नाहीये. प्रतिमा त्या आता सायलीला म्हणतात, बरं बेटा येते मी, आणि तू माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी लक्षात ठेवेल. असं म्हणून प्रतिमा त्या पण जड अंतःकरणाने निघाल्यात लेकीचा निरोप घेऊन. अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो आता. तो सायलीला म्हणतो, सायली मी पण निघतो आता, छान व्यवस्थित राहा आणि काळजी करू नकोस, काळजी घे स्वतःची. सायली म्हणते, तुमच्यावर पण मोठी जबाबदारी आहे हो, माझ्या बाळाच्या बाबाची व्यवस्थित काळजी घ्यायची बरं. असं म्हणून सायली आता रडायला लागते बरं का. खूप भावूक सीन होता हा. अर्जुन आता सायलीच्या पोटावर हात ठेवतो, सायली त्याच्या हातावर हात ठेवते. अर्जुन म्हणतो, माझं बाळ म्हणत असेल ना की मी ह्याला बेस्ट बाबा म्हणायचो आणि हा तर माझ्या आईसाठी काहीच करत नाहीये. सायली म्हणते, नाही चुकताय तुम्ही. उलट बाळ म्हणतंय माझे बाबा बेस्ट आहेत, माझ्या आईला ते लवकरात लवकर इथून सोडवणार आहेत. खरंच आहो. असं म्हणून दोघेही एकमेकांकडे बघतात आणि अर्जुन आता सायलीला घट्ट मिठी मारतो. दोघे जण रडायला लागतात. बिचारे काय प्रेक्षकांनो, हे मात्र खरं आहे बरं का. चांगल्या लोकांच्या भोवतीच असा त्रास असतो. तो अर्जुन सायलीला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, काळजी करू नकोस सायली, काहीही झालं तरी उद्या मी जामीन मिळवायचा प्रयत्न करणार आहे. आणि तो आता तिच्या गालावरनं हात फिरवतो आणि पुन्हा म्हणतो, काळजी घे सायली. आणि आता अर्जुन तिथून निघालाय बरं का. आता बघा त्या कॉन्स्टेबल बाई येतात सायली जवळ आणि म्हणतात, खरंच ग सायली, तुझ्यावर प्रेम करणारी किती माणसं आहेत ग. खरंच तू नशीबवान आहेस. खरंच बेटा, तू टेन्शन घेऊ नकोस आणि रडू नकोस. नको रडूस सगळे आहेत तुझ्या पाठीशी. चल बरं आता आराम कर. असं म्हणून त्या कॉन्स्टेबल बाई सायलीला अगदी मायेने आणि आपुलकीने घेऊन जातात जेलमध्ये. इकडे या महिपतने एक वकील बघितलाय बरं का मंडळी. सुरेशकडनं वकील पाहिलाय त्यांनी आणि त्या वकिलाला यांनी सगळं खोटं नाटक सांगितलंय. महिपतने त्याच्या ओळखीचा वापर केलाय, म्हणजे तो बाबा आहे ना याचा वापर केलाय त्याने, आणि हे सगळ्या गोष्टी तो मॅनेज करतोय. म्हणजे यात काही शंका नाही, तो हे सगळं करणारच होता. पण सचिन, राकेश, महिपत हे तिघे जण तिथे आहेत आणि एका वकिलाशी बोलताय. तो सचिन म्हणत असतो, हे बघा वकील शेंडे, आम्ही सुरेशच्या केसबद्दल तुम्हाला सगळं सांगितलंय, एकही गोष्ट लपवलेली नाहीये. तो वकील म्हणतो, डॉक्टर आणि वकिलापासून काही लपवायचं नसतं बरं का. त्यावर आता महिपत म्हणतो, अहो वकील साहेब, आमच्याकडे लपवायसारखं काही नाहीये, आमचं सगळं पाण्यासारखं स्वच्छ आहे बरं का. ते वकील साहेब म्हणतात, हो हे काय मला माहित नाही का महिपत बाबा, अहो दिवसाची सुरुवात तुमच्या फोटोच्या दर्शनाने होते माझी, आणि रात्री झोपताना सुद्धा तुमचाच चेहरा असतो माझ्या डोळ्यासमोर. त्यावर महिपत म्हणतो, अहो तो सुरेश नाही का, तो पण तसाच आहे, माझ्या पायाचं तीर्थ घेतो. मी त्याला सांगितलं, बाबा मी काही देव माणूस नाहीये, मी फक्त तुझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतो बाबा. लगेच तो वकील म्हणतो, अहो महिपत बाबा, हा तुमचा मोठेपणा झाला. आता सुरेश माझा गुरुबंधू झाला बरं का. सुरेशला या केसमधनं मुक्त करण्यासाठी जे काही करता येईल ना ते मी करेल बघा, काळजी करू नका. लगेच राकेश म्हणतो, सायली सुभेदारला कडक शिक्षा करा बरं का वकील साहेब, सगळ्यांसमोर तो अर्जुन सुभेदार तोंडावर पडला पाहिजे. त्यावर आता हा वकील म्हणतो, शेंडे तुम्ही काळजी करू नका. नाही, तो अर्जुन सुभेदार नसेल आतापर्यंत केस हरलेला, पण आता माझ्या पाठीशी महिपत बाबांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मी ही केस जिंकणारच आहे. तुम्ही केसची काळजी सोडा बघा, येतो मी. असं म्हणून तो वकील निघालाय. मला वाटलं होतं बरं का प्रेक्षकांनो, जशी दामिनी घेतली होती त्यावेळेला, तसा यावेळेला काहीतरी मोठा वकील ते घेतील. पण ठीक आहे, चलो देखते है आगे क्या होता है. महिपतला नमस्कार करतो तो वकील आणि म्हणतो, चला महिपत बाबा की जय. वकील गेल्यानंतर लगेच महिपत तिथे पायबी पसरून बसतो बरं का टेबलावर. सचिन म्हणतो, अण्णा काय हा वकील, अहो बाकीच्यांपेक्षा जास्ती हा तुमच्यासाठी वेडा झालाय. महिपत म्हणतो, मग दीक्षित आपली जादूच तशी आहे बाबा, भले भले एडे होतात. राकेश म्हणतो, पण हा वकील सुरेशची केस लढायला तयार झालाय हे प्रियाला सांगायला पाहिजे. लगेच सचिन म्हणतो, मी प्रियाला लगेच कळवतो.
प्रिया यांची बॉस झाली आहे बरं का. आता सगळं काही राहिलं साहिलं सगळं काही हो यांच्यात लगेच ते प्रियाला कळवतात. सचिनने आता त्या कॉन्स्टेबल सीमाला फोन केला आहे आणि तिला सांगतो की हे बघा सीमाताई, प्रियाला निरोप सांगा की आपल्याला वकील मिळाला आहे सुरेशसाठी आणि तो ही केस लढायला तयार आहे, असं त्याने निरोप सांगितला. आणि मग पुढे सगळं म्युझिक लावलं त्यांनी. इकडे आता सुभेदारांच्या घरचा सीन घेतलाय. गौरी खूप रडत असते, ती सुभेदारांच्याच घरी आहे. श्वेता आणि कुसुम तिला समजवत असतात. कुसुम म्हणत असते, बाई बागेत जाते का बेटा फिरायला गौरा, पण ती काही ऐकेना. ती म्हणत असते मला सायली ताईलाच भेटायचंय. आता अर्जुन, कल्पनाताई सगळे घरी आले बरं का. मधुभाऊ पण आलेत. मधुभाऊ म्हणतात, कुसुम अगं कशाला पुन्हा तिला इथे आणलं बेटा तू. कुसुम म्हणते, काय करू मधुभाऊ, अहो ती तिथे पण रडायची, थांबे ना आश्रमात. मला वाटलं ती इथे आल्यावर श्वेताच ऐकेल, पण नाही हो मधुभाऊ, ती ऐकतच नाहीये. श्वेता म्हणते, कसं समजवायचं आपण हिला की सायलीताई तिला इतक्यात नाही भेटू शकणार ते. आता सगळ्यांनाच टेन्शन आलं बरं का. कल्पनाताई म्हणतात, सायलीचा तर सगळ्यांनाच लळा लागतो ग पटकन, आम्हालाच तिच्याशिवाय चैन पडत नाही, तर या लहान मुलीचं बिचारीचं काय होत असणार आहे. प्रतिमात्या म्हणतात, अशी रडते ही जसं काही तिची आईच तिच्यापासून दूर झाली आहे. प्रतापराव म्हणतात, सायलीच्या बाबतीत हे सगळं घडलं आणि आपल्या घरची रयाच गेली. खरं आहे बरं का प्रेक्षकांनो, यांचं घर एकदम सुनं सुनं वाटतंय बरं का. प्रतापराव म्हणतात, ही मुलगी लहान आहे बिचारी, ती रडते तरी, पण आपल्या सगळ्यांची पण अशीच अवस्था आहे, फक्त आपल्याला रडता येत नाहीये. प्रतिमा त्या आता आठवण करतात, सायलीने सांगितलं ना त्यांना की आई कोणाला रडू देऊ नकोस, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू ठेव. हे त्यांना वाक्य आठवतं मध्येच सायलीचं. तेवढ्यात अस्मिता येते बरं का आणि म्हणते, आम्ही आलो लवकर, तुम्हाला उशीर का झाला एवढा यायला. आता चैतन्य म्हणतो, प्रतिमा आत्याशी आणि अर्जुनशी बोलत होती ना सायली वहिनी, म्हणून जरा उशीर झाला. आता अर्जुन त्या गौरीला समजवतो बरं का प्रेक्षकांनो. बघा हा, आता गौरी येते अर्जुन जवळ आणि म्हणते, अर्जुन दादा मला सायलीताईकडे घेऊन चल ना. अर्जुन आता तिच्या जवळ बसतो बरं का प्रेक्षकांनो आणि तिच्या गालावून हात फिरवतो आणि म्हणतो, ए बेटा, अगं मी आत्ता आलो बघ सायलीताईला भेटून, आणि माहितीये का सायलीताई काय म्हणाली. ती म्हणाली, अजिबात रडायचं नाहीये, तू रडलीस ना मग सायलीताई उशिरा येईल बरं का. मग गौरी म्हणते, असं म्हणाली का सायलीताई. अर्जुन म्हणतो, हो, सायलीताई म्हणाली की सगळ्यांनी हसत खेळत राहायचंय, तरच आपली सायलीताई लवकर परत येणार बरं का या घरी. मग गौरी अर्जुनला विचारते, खरंच असं होणार आहे. अर्जुन म्हणतो, हो, सायलीताई असं सुद्धा म्हणाली बरं का की गौरी माझी खूप हुशार आहे, मी परत येईपर्यंत ती खूप छान राहणार, श्वेताताईला कुसुमताईला ती त्रास देणार नाही, ती खूप छान राहणार आहे. आता त्या छोट्या लेकराला छान पटलं बरं का. गौरी आता अशी बोबडी बोबडी बोलते बरं का, मी जल्लले नाही तर मग सायलीताई पुन्हा येईल का इकले घरी. अर्जुन आता तिला फक्त हो म्हणतो आणि जवळ घेतो बरं का मंडळी. आता या सगळ्यांनाच बिचाऱ्यांना टेन्शन आलंय. खरं आहे बरं का मंडळी, लहान लेकरं रडून तरी दाखवतात, पण मोठ्या माणसांना बिचाऱ्यांना रडायची पण परवानगी नसते. आता बघा हा, मी मगाशी म्हटलं तो हा शेवटचा सीन आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही हा एन्जॉय करणार आहात. आता जेवायच्या रांगेत या सगळ्या महिला कैदी उभ्या असतात बरं का. सायली आता तिचं ताट वाढते आणि बसायसाठी म्हणून त्या बेंचवर बसणार असते ताट घेऊन. प्रिया बघा हा, आता सायलीला बसू द्यायचं नसतं प्रियाला तिथे. प्रिया आता त्या बेंचवर पाय ठेवते बरं का आणि सायलीकडे रागाने बघायला लागते. सायली आता तिला इग्नोर करते आणि बाजूला जागा शोधत असते. लगेच प्रियाने तिचे पंटर कामाला लावलेत बरं का जेलमधले. प्रिया आता ती नाही का, ती पोरगी असते, तिचं गाल दाबते ती. प्रिया त्या पोरीकडे बघते आणि तिला खुणवते की सायलीला बसू देऊ नको. सायली इकडे तिकडे जागा शोधत असते ना, मग लगेच ती पोरगी त्या बेंचवर बसते, सायलीला बसू देत नाही बरं का ती मुलगी. मग सायलीला ते कळतं की प्रिया हे सगळं मुद्दाम करते. सायली काय येडी आहे का प्रेक्षकांनो आपली. आता या सगळ्या कैदी हसायला लागतात बरं का सायलीला. प्रिया आता कशी हसते बघा आणि म्हणते सायलीला, काय ग सायली, कशी बिचारी आहे ग तू. सॉरी, आदर्श सायलीताई आपली, आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श मुलगी, पण एवढं सगळं चांगलं वागून काय तीर मारलास ग सायली तू. शेवटी आलीसच ना तू माझ्यासोबत जेलमध्ये. आता तू इथेच चढणार हा सायली, आणि तुझं बाळ सुद्धा. सायली चिडते आणि म्हणते, ए प्रिया, आवाज बंद कर, माझ्या बाळावर जायचं नाही, तुला आधीच सांगून ठेवते. जेलमध्ये राहण्यासाठी तुझा जन्म झालाय, आमचा नाही. प्रिया हसते बरं का आता सायलीला आणि म्हणते, एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो ग तुझ्यात. सायली म्हणते, अगं मी निर्दोष आहे ना, म्हणून येतो माझ्यात कॉन्फिडन्स, आणि आपल्या माणसाच्या, आपल्या बाळाच्या प्रेमातून येतो. प्रिया म्हणते, हो. सायली म्हणते, हो अगं, मी वचन दिलंय माझ्या बाळाला, माझ्या बाळाचा जन्म होईल ना तर तो जेलच्या बाहेरच, तू तुझं बघ. प्रिया आता म्हणते, अच्छा हो का, ठरलं तर मग. नाही,
लगेच सायली म्हणते, अगं आमचं ते ठरलंय, तुझं तू बघ ना. सायली तिला असं बोलते आणि ती पुढे आली आहे ना आता सायलीशी बोलायला प्रिया. सायली आता तिने जिथे पाय ठेवला ना त्या बेंचवरती, सायली आता तिथे बसते आणि आरामशीर जेवते आणि हिच्याकडे बघत बघत मस्त जेवत असते. प्रिया आता बामट्यासारखी इकडे तिकडे बघायला लागते बरं का मंडळी. तिचा अपमान झाला ना आता प्रियाचा, कारण तिचं सायलीने ऐकलेलंच नाहीये. बाकीच्या कैदी महिला सुद्धा या प्रियाकडे बघायला लागतात आणि सायलीकडे सुद्धा. आणि आजचा हा एपिसोड संपतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सायलीने प्रियाला तिचा औरा दाखवलाय. म्हणून म्हटलं होतं प्रेक्षकांनो, असं प्रिया काही सायलीला त्रास वगैरे देऊ शकणार नाही तिथे, आणि सायलीची काळजी घ्यायला पण तिथे एक कॉन्स्टेबल ऑलरेडी आहे, त्यामुळे डोंट वरी. आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता उद्याच्या भागात आपण बघतोय अर्जुनने सायलीचं वकीलपत्र घेतलंय बरं का. तर अर्जुन आता वकीलपत्र घेऊन पुन्हा सायलीला भेटायला आलाय आणि सोनलच्या वयाबद्दल ते चौकशी करतायत, एकमेकांशी बोलतायत ते. अर्जुन विचारतो, सोनल आश्रमात आली तेव्हा तिच्या वयाबद्दल वगैरे काही डिस्कस झालं होतं का सायली? सायली म्हणते, नाही तशी चर्चा नव्हती झाली, पण तिने सांगितलं होतं त्या जत्रेत आग लागली ना तेव्हा ती 3 वर्षाची होती. आणि अर्जुन म्हणतो, या फॉर्म मध्ये जी तारीख आहे ना ती 2008 आहे. 2 मे 2008 साली आग लागली होती बघ सायली. सायली म्हणते, हो त्याच वेळेला आग लागली आणि त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. मग अर्जुन म्हणतो, अगं मग असा हिशोब केला तर तिचं वय आज 21 आहे, म्हणजे सोनल अल्पवयीन नाहीच आहे आणि आश्रमातल्या दुसऱ्या मुली सुद्धा अल्पवयीन नाही आहेत. आता हे अर्जुन सायली डिस्कस करताना आपल्याला दाखवलेत. येणारे एपिसोड मस्त असणार आहे बरं का प्रेक्षकांनो, बघत राहा ठरलं तर मग. आणि जमल्यास टीव्हीवर नक्की बघा, तुम्हाला खूप एन्जॉय होईल सगळे एपिसोड. आजचा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा, आणि आजच्या एपिसोड मधला कुठला सीन तुम्हाला आवडला मला नक्की सांगा मंडळी. चला तर मग तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड, आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. पण तत्पूर्वी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. काळजी घ्या स्वतःची. भेटू उद्या. धन्यवाद.